नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण एक जर नोंदणीकृत बांधकामगार असाल आणि तुमच्या मुलांचा स्कॉलरशिप फॉर्म भरलेला असेल आणि आणखी पैसे जर मिळाले नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण ए टू झेड माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की का स्कॉलरशिप आली नाही तुमची आणि ती स्कॉलरशिप घेण्यासाठी नवीन प्रोसेस काय करावी लागेल. संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळून जाणार आहे. तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो इथे बघू शकतात स्कॉलरशिप न मिळण्याची संभाव्यता कारणे काय काय आहेत. आता सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि याच्यामध्ये जर काही चूक केलेलं असेल तर ती दुरुस्त कशी करायची आहे ही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता अर्ज पेंडिंग किंवा अंडर व्हेरिफिकेशन मध्ये असू शकतो, त्याची तपासणी जे जिल्हा कार्यालय किंवा कामगार विभागाकडे फाईल प्रलंबित असू शकते. त्याच्यामुळे पण तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला नसून ती जी स्कॉलरशिप आहे त्याचा जो लाभ आहे तुम्हाला आतापर्यंत मिळालेला नसेल. आता कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची जर बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाचे मार्कशीट, आधार कार्ड, बँक पासबुक, कामगार नोंदणी, लेबर कार्ड ही जर वैध नसेल तर तुमचा इथे पण फॉर्म आहे तर रिजेक्ट होऊ शकतो. आता कामगारांना रिन्युअल केलेले नसेल म्हणजेच जे जॉब कार्ड असतं आपलं लेबर कार्ड असतं ते जर एक्सपायर झालेलं असेल तर त्या समस्येमध्ये तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळत नसते. बँक खात्याची समस्या काय येऊ शकते तर तुमचं जे डीबीटी आहे ते फेल झालेलं असेल, जसं की आधारला बँक लिंक नसणे, आयपीएससी कोड चुकीचा असणे किंवा खातं बंद असणे हे पण कारण तुमचे जे पैशामध्ये खात्यामध्ये येणार आहे स्कॉलरशिपचे तर ते इथून पण तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतात. आता विद्यार्थ्यांच्या पात्रतेमध्ये त्रुटी असणे, जसं की अभ्यासक्रम योजना अंतर्गत नसणे, वयाची अट पूर्ण न होणे, 2 पेक्षा जास्त अपत्यासाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल तिथे पण तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला असतो. आणि जर तुम्हाला चालू वर्षांमध्ये जर तुम्ही इतर कोणत्या दुसऱ्या स्कॉलरशिपचा योजनेचा लाभ घेत असाल तिथे पण तुमचा जो फॉर्म आहे रिजेक्ट केला जातो. आता काय करावयाचं आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अर्जाची स्थिती म्हणजेच तुम्हाला जे स्टेटस आहे ते तुम्हाला पहिले चेक करून घ्यायचं आहे. ज्या पोर्टलवरती तुम्ही अर्ज केला होता कामगार कल्याणच्या स्कॉलरशिपसाठी तिथे तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे, काय दाखवत आहे, पेंडिंग, अप्रूव्हल, रिजेक्ट. त्याच्यानंतर जे जिल्हा कामगार कार्यालय असतं तिथे भेट द्यायची आहे. अर्जाची पावती, लेबर कार्ड, विद्यार्थ्यांचे सर्व जे कागदपत्र आहे शैक्षणिक ते तुम्हाला जमा करावे लागतात. बँक पासबुकची झेरॉक्स द्यावी लागते. त्याच्यानंतर कामगार कल्याण अधिकारी आणि लिपिक यांना भेटायचं आहे. ते तुमचा जो अर्ज आहे तो क्रॉस व्हेरिफिकेशन करून जर कोणती प्रोसेस जर पेंडिंग मध्ये असेल तर तुमची ती प्रोसेस करून पुढे तुम्हाला जी स्कॉलरशिप भेटणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला जो कालावधी आहे तो त्यांच्याकडून मिळत असतो, कधीपर्यंत तुमची स्कॉलरशिप खात्यामध्ये येणार आहे. आता लेखी तक्रार पण तुम्ही देऊ शकता. जर जास्त काळ अर्ज जर कंप्लेंट म्हणजे ऍप्लिकेशन जर तुमचं पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला अर्ज क्रमांक, नाव, विद्यार्थ्यांचे, शाळा व कॉलेजचे नाव, किती दिवस झाले आहे अर्ज तुमचा अप्रूव्ह झाला नाही आणि स्कॉलरशिप मिळाली नाही अशी काही कंप्लेंट पण तुम्ही तिथं देऊ शकतात. पण सर्वात प्रथम तुम्हाला बँकेचं डीबीटी जे खातं आहे ते चेक करायचं आहे. तुमचं आधार लिंक आहे का, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का. आता या डीबीटी ऍक्टिव्ह कसं आहे किंवा आधार लिंक कसं करायचं आहे याच्यावरती आपला व्हिडिओ बनवलेला आहे. युट्यूब चॅनलवर तुम्ही चेक करू शकता, तिथं संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे. आता तुम्हाला इथं जर काही ऑनलाईन तक्रार करायची असेल तर तुम्ही महाराष्ट्र कामगार मंडळ आहे तिथे हेल्पलाईनवर कॉल करून ऑनलाईन तक्रार ही तुम्ही देऊ शकता. आता एक लक्षात ठेवायचं आहे सर्व कामगारांनी आणि ज्यांना पण स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे किंवा भरलेला आहे, त्रुटी असल्यास करेक्शन किंवा रिसबमिशन ऑप्शन चेक करायचं ऑनलाईन पोर्टल जाऊन. जर तिथे काही असं ऑप्शन असलं तर तुमची जे क्रायटेरिया आहे तो पूर्ण करायचा आहे आणि पुढील शैक्षणिक वर्षाचा जो अर्ज आहे तो वेळेमध्ये भरायचा आहे. कागदपत्रासह ते अपलोड करावे लागतात आणि लेबर कार्ड हे प्रत्येक वर्षी तुमचं रिन्युअल पाहिजे तरच तुम्हाला योजनेअंतर्गत प्रत्येक स्कॉलरशिपचा लाभ मिळत असतो. तर मित्रांनो हे काही महत्त्वाचे अपडेट होते. हे जर अपडेट तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.